औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. खरीप हंगामातील पिकांची नोंद 7/12 उतार्यावर करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी करावी लागणार नाही. ही जबाबदारी या वर्षीपासून नियुक्त सहाय्यकांमार्फत पार पाडली जाणार आहे. गेल्या काही वर्षात मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वाची सुधारणा केली. 15 जुलैपासून राज्यभरात नव्या पद्धतीने ई पीक पाहणी मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यात 2022 पासून मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू करण्यात आली होती. मात्र अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, ग्रामीण भागातील शेतांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसणे आणि ॲप हाताळण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. यंदा ही प्रक्रिया सरकारी देखरेखीखाली पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेशी ही प्रक्रिया जोडण्यात आली आहे. ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांना पीक पाहणीपूर्वी त्यांचा नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे पीक नोंदणी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. बचत गटातील महिलांना सहाय्यक म्हणून संधी देण्यात येणार आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगला ट्रीटमेंट मिळाली.